नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण इथे बघणार आहोत महाराष्ट्रातील समाजसुधारकांवर काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे आपण इथे घेणार आहोत। तर व्हिडिओ चालू करण्याआधी मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलेलं तर लाल कलरची बटन दाबून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व बाजूला बेल बटन असेल ती सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जाणार। चला तर सुरुवात करूया। महाराष्ट्रातील समाजसुधारक, ठीक आहे। तर पहिला प्रश्न आहे, गोपाल गणेश आगरकरांचा सुधारक हे साप्ताहिक काढण्यामागचा उद्देश काय होता? पर्याय दिलेला आहे। गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणतं साप्ताहिक काढलं? तर समाज सुधारक। त्याच्या मागचा उद्देश काय होता ते बघूया। पर्याय दिलेले आहेत आपल्याला, पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार, स्त्री पुरुष समानतेचा स्वीकार, नवीन वैचारिक दृष्टिकोनाचा स्वीकार या व्यक्ती स्वातंत्र्याचा स्वीकार। मित्रांनो, जर तुम्हाला याचा आन्सर माहिती असेल तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता। तर याचे योग्य उत्तर आहे पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार। गोपाल गणेश आगरकरांचा सुधारक हे साप्ताहिक काढण्यामागचा उद्देश काय होता? तर पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार। त्यानंतरचा प्रश्न आहे, महर्षी कर्व्यांनी 21 एप्रिल 1944 मध्ये स्थापन केलेला समता संघ कुठल्या संस्थेत पुढे अंतर्भूत झाला? एकाच प्रश्नात आपल्याला 2-3 प्रश्न मिळून जातात की महर्षी कर्व्यांनी 21 एप्रिल 1944 स्थापन केलेला समता संघ, काय स्थापन केलं? तर समता संघ। आणि केव्हा? तर 21 एप्रिल 1944, ठीक आहे। तर कुठल्या संस्थेत पुढे तो अंतर्भूत झाला? पर्याय दिलेला आहे, जाती निर्मूलन संस्था, स्त्री पुरुष समानता संघ, स्त्री पुरुष शिक्षण संघ आणि लास्ट पर्याय आहे सर्वधर्मीय संघ। तर याचे योग्य उत्तर आहे जाती निर्मूलन संस्था। त्यानंतरचा प्रश्न आहे, श्रीपती शेषाद्री प्रकरण ज्या सुधारकांशी संबंधित होते त्यांचे नाव ओळखा। पर्याय आहेत, जगन्नाथ शंकर सेठ, बाळशास्त्री जांभेकर, भाऊदाजी लाड, छत्रपती शाहू महाराज। तर याचे योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर। श्रीपती शेषाद्री प्रकरण हे कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे? तर बाळशास्त्री जांभेकर। त्यानंतरचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाईशी निगडीत चुकीचे विधान ओळखा। विधान दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत आपल्याला 4, शारदा सदन आणि मुक्ती सदनाची स्थापना, स्त्रीकोश या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले, निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपा सदन प्रीती सदन, त्यांना कैसरे हिंद ही पदवी बहाल। तर याचे योग्य उत्तर आहे स्त्रीकोश या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले। हे चुकीचं विधान आहे। कुणाबद्दल? तर पंडिता रमाबाईबद्दल हे चुकीचं विधान आहे। बाकी बरोबर विधान कोणकोणते आहे? तर शारदा सदन आणि मुक्ती सदनची स्थापना, त्यानंतर निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपा सदन आणि प्रीती सदन, त्यानंतर त्यांना केसरे हिंद ही पदवी बहाल, हे सर्व बरोबर विधान आहेत पंडिता रमाबाईबद्दल। त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? पर्याय दिलेले आहेत, नंदाताई गवळी, जाईबाई चौधरी, वेणुताई भटकर आणि तुळसाबाई बनसोडे। तर याचे योग्य उत्तर आहे जाईबाई चौधरी। जाईबाई चौधरी यांनी काय केले? तर यांनी स्त्रियांसाठी पहिली रात्रशाळा सुरू केली। त्यानंतरचा प्रश्न आहे, शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या? पर्याय दिलेले आहेत, अस्पृश्यता व जातिभेद निवारण, पडदा पद्धतीस विरोध, बालविवाहास विरोध या सतीच्या चालीस बंदी। तर याचे योग्य उत्तर आहे अस्पृश्यता व जातिभेद निवारण। शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या? तर अस्पृश्यता व जातिभेद निवारण। त्यानंतरचा प्रश्न आहे, सेवा सदन या संस्थेचा उद्देश काय होता? हिंदू मुस्लिम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे, त्यांना औषध पाण्याची मदत करणे, त्यांना
गृह उद्योग शिकविणे, या विधवांच्या विवाहास चालना देणे. पर्याय दिलेले आहेत अ, ब आणि क, फक्त अ, ब आणि क या फक्त ड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि क. तर सेवा सदन या संस्थेचा उद्देश काय होता, तर हिंदू, मुस्लिम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे, त्यांना औषध पाण्याची मदत करणे आणि त्यांना गृह उद्योग शिकवणे. त्यानंतरचा प्रश्न आहे ज्ञानोदय मधील लिखाणास प्रत्युत्तर देण्यासाठी कोणती नियतकालिके सुरू झाली. विचारलहरी, चंद्रिका, सद्धर्म दीपिका या इंदुप्रकाश. पर्याय आहेत फक्त अ, ब आणि क, फक्त ड, त्यानंतर अ, ब आणि क. तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक 4 अ, ब आणि क. तर ज्ञानोदयमधील लिखाणास प्रत्युत्तर देण्यासाठी कोणती नियतकालिके सुरू झाली, तर विचारलहरी, चंद्रिका आणि सद्धर्म दीपिका. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढील विधाने वाचून त्यात कोणत्या संघटनेचे वर्णन केले आहे हे ओळखा. विधान दिले आहेत आपल्याला काही. 1875 पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे. त्यांनी पुण्यात सुशिक्षण गृह सुरू केले. विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जात. त्यानंतर 1873 पासून हिच्या कार्यात सुरुवात झाली. पर्याय दिलेला आहे आर्य महिला समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज या ब्रह्मो समाज. तर याचं योग्य उत्तर आहे सत्यशोधक समाज. हे वरील जे काही वाक्य दिलेले आहेत, जसं 1875 पासून दर रविवारी या समाज प्रार्थना सभा घेत होत्या. त्यांनी पुण्यात सुशिक्षणगृह सुरू केले. विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. त्यानंतर 1873 पासून हिच्या कार्याला सुरुवात झाली. कोणाच्या, तर सत्यशोधक समाजाच्या. त्यानंतरचा प्रश्न आहे डेक्कन रयत समाज ही संस्था कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली होती. अण्णासाहेब लठ्ठे, वालचंद कोठारी, त्यानंतर मुकुंदराव पाटील या दिनकरराव जवळकर. पर्याय आहेत अ, ब, क, अ, ब, ड, त्यानंतर अ, क, ड या अ आणि ड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि क. तर डेक्कन रयत समाज ही संस्था कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली, तर अण्णासाहेब लठ्ठे, त्यानंतर वालचंद कोठारी आणि मुकुंदराव पाटील यांच्या पुढाकाराने. त्यानंतरचा प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरीत अग्रलेख लिहून बाजू मांडली की. पर्याय दिलेले आहेत समाजाने ही प्रथा बंद करावी, कायद्याने ही प्रथा बंद करावी, स्त्री शिक्षणाचा प्रसार करून प्रथा बंद करावी, या हिंदू धर्माने पुढाकार घेऊन प्रथा बंद करावी. तर पर्याय आहेत, योग्य पर्याय आहे कायद्याने ही प्रथा बंद करावी. पर्याय क्रमांक 2. काय गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरीत अग्रलेख लिहून बाजू मांडली की कायद्याने ही प्रथा बंद करावी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 12. आगरकर आणि पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते. आगरकर हे पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते. पर्याय आहेत महिला श्रम, स्त्री सुधार केंद्र या स्त्री आधार केंद्र या शारदा सदन. तर याचे योग्य उत्तर आहे शारदा सदन. पर्याय क्रमांक 4. आगरकर हे पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते, तर शारदा सदन. मित्रांनो, अनअकॅडमीकडून PYQ सिरीज राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मिशन इम्पॉसिबल आजपासून सुरू झालेली आहे. आज याचा पहिला दिवस आहे.
तर मित्रांनो, इथे आपल्याला महाराष्ट्रातील बेस्ट एज्युकेटर्स राहणार आहे शिकवायला. तर आजपासून सुरू झालेली आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020ची बॅच. तर लवकरच लेट्स क्रॅक इटवर जाऊन ही बॅच जॉईन करा. मित्रांनो, अनअकॅडमीने आपल्यासाठी काही लर्निंग प्लॅन्स आणलेले आहेत. अनअकॅडमी हे भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. लेट्स क्रॅक MPSC यामध्ये अनअकॅडमीने राज्यसेवा आणि संयुक्त म्हणजेच PSI STI ASO याकरिता काही बॅचेस आणलेल्या आहेत. त्यामध्ये आहे फाउंडेशन बॅच, इंटिग्रेटेड बॅच, त्यानंतर क्रॅश कोर्स, फास्ट ट्रॅक बॅच आणि बरंच काही अनअकॅडमी आपल्यासाठी इथे घेऊन आलेले आहेत. आता अनअकॅडमीज का बरं, तर येथे आपल्याला महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटर्स बघायला मिळणार आहेत शिकवायला. त्यानंतर लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेससुद्धा इथे राहणार आहे. सर्व परीक्षांसाठी सराव टेस्ट पेपर्स राहणार आहे. प्रत्येक आठवड्यात नवीन बॅचेस आणि नवीन कोर्सेस आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. शंका निवारण आणि मार्गदर्शन सत्रसुद्धा इथे राहणार आहे. त्यामध्ये आपण कुठलेही डिफिकल्टीज असले तर आपल्याला इथे या सत्रामध्ये क्लिअर केला जाणार. त्यानंतर अमर्यादित ॲक्सेस आणि सराव सेक्शनसुद्धा इथे आपल्याला बघायला मिळणार आहेत. आता अभ्यास करायचा कसा, कधी व कुठे, तर याकरिता आपल्याला इथे गरज आहे लॅपटॉप, टॅबलेट किंवा मोबाईल फोन. त्यानंतर इंटरनेट सर्वांच्या फोनमध्ये असतोच. तर 100% डेडिकेशनची आपल्याला इथे गरज आहे. आता अनअकॅडमीची वैशिष्ट्ये काय, तर अनअकॅडमी आपल्याला प्रोव्हाइड करून राहिलेलं आहे लाईव्ह टेस्ट आणि क्विजेस. त्यानंतर स्ट्रक्चर्ड कंटेंट राहणार आहे. आपल्या प्रगतीचा तपशीलवार अहवाल आणि विश्लेषण इथे आपण बघणार. त्यानंतर अमर्यादित बॅचेस आणि कोर्सेससुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे. तर आता प्राइजेस कशा प्रकारे आहेत ते बघूया. तर प्राइजेस आहे 1 महिना, 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 24 महिने या प्रकारे आपल्याला इथे प्राइजेस दिलेले आहेत. तर 1 महिन्याचा प्राइजेस आहे 1900. मित्रांनो, जर तुम्ही आपला रेफरल कोड यूज करून राहिले कुणाल आत्राम, तर त्या रेफरल कोड थ्रू जर तुम्ही हा कोर्स बाय करून राहिले तर तुम्हाला त्यावर मिळणार 10% ऑफ. म्हणजेच 1 महिन्याचा जर कोर्स तुम्ही बाय करून राहिले आहे तर जो कोर्स 1900ला आहे तो तुम्हाला मिळणार 1710ला. तसंच 24 महिन्याचा जो कोर्स आहे त्याचा मेन प्राईस आहे 15,200. तर तो कोर्स 10% डिस्काउंटवर तुम्हाला मिळणार 13,680ला. आता प्राइजेस तर बघितले. आता पेमेंट ऑप्शन्समध्ये आपल्याला काय काय आहे ते बघूया. तर पेमेंट ऑप्शन, आपण पेमेंट कशा थ्रू करू शकतो, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या थ्रूसुद्धा आपण पेमेंट करू शकतो. त्यानंतर नेट बँकिंग, UPI, वॉलेट आणि नो कॉस्ट EMIचं सुद्धा ऑप्शन आपल्याला इथे भेटून राहिलेलं आहे पेमेंटसाठी. तर आता टेस्ट सिरीज कशा प्रकारे राहणार, तर प्रत्येक आठवड्यात नवीन संपूर्ण मॉक टेस्ट आपल्याला इथे राहणार आहे. त्यानंतर विषयनिहाय टेस्ट राहणार आहे प्रत्येक विषयानुसार. त्यानंतर दैनिक टेस्ट, त्यानंतर टॉप एज्युकेटर्सकडून सखोल विश्लेषण आणि संकल्पना स्पष्टतासुद्धा आपल्याला इथे राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राबद्दलची माहिती आपण इथे बघणार आहोत. तर मित्रांनो, लगेचच डाउनलोड करा अनअकॅडमी ॲप व अभ्यासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया.